प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती कोणी श्रोते नवीन असतील तर त्यांच्या चरणी विनंती करतो, प्रार्थना करतो की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि ऐकल्यानंतर लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, आज धर्माच्या नावाखाली लढाया होतात, हाणामाऱ्या होतात, एकमेकांचं रक्त रस्त्यावर सांडतात. तेच सांडलेलं रक्त त्याच माणसांना प्रश्न विचारतं, अरे बाबा तुझंही रक्त लाल आहे, माझंही रक्त लाल आहे, मग तुझा माझा धर्म वेगळा कसा? हा माझा तुला सवाल आहे. हे का होतं? तर लोकांना धर्माची डेफिनेशनच समजलेली नाही आहे, धर्माची परिभाषाच समजलेली नाही आहे. धर्म म्हणजे धारण करणे, मानवी मूल्यांना, दिव्य गुणांना धारण करणे म्हणजे धर्म. प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा, विशालता या मानवी मूल्यांना धारण करणे म्हणजे धर्म. म्हणून साने गुरुजींनी सांगितलं, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. लव इज गॉड अँड गॉड इज लव. आणि तोच मानवतेचा शुभ संदेश देत असताना निरंकारी बाबाजी सद्गुरू बाबा हरदेवसिंगजी महाराज यांनी सुद्धा जगाला एकत्वात जोडत असताना, वननेसमध्ये जोडत असताना सांगितलं की धर्म खरा हा मानवतेचा, सर्वांवरती प्रेम करा. अहो तापन मानव सारे, अहो मानवासारखा व्यवहार करा. आज जर मानवासारखा व्यवहार असता तर पानपोईवरती ग्लास साखळीने बांधावा लागला नसता. आज जर मानवासारखा व्यवहार असता तर स्टॅपलर त्या स्टेशनरी दुकानदाराला रस्सीने बांधावा लागला नसता. आज जर मानवासारखा व्यवहार असता तर छोट्या छोट्या चिमुरड्यांवरती, निष्पाप जीवांवरती बलात्कार झाला नसता. आज जर मानव मानवात असता तर निष्पाप जीवांवरती अत्याचार झाला नसता. आज जर मानव मानवात असता तर रस्त्यांच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला नसता. आज जर मानव मानवात असता किंवा मानवता त्याच्यात असती तर काल केलेल्या रस्त्याला पहिल्याच पावसात खड्डे पडले नसते. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, हे होतं कशामुळे? तर आम्ही चांगल्या चांगल्या रस्त्यांना संतांची नावं देतो, परंतु त्याच संतांनी दिलेल्या रस्त्यावरती चांगल्या पद्धतीनं चालत नाही आहे. म्हणून आम्हाला धर्माची परिभाषा समजत नाही आहे. खरं तर धर्माची परिभाषा समजावताना, एकत्वात जोडत असताना, माणसाला माणूस जोडत असताना अतिशय कळवळ्याने वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी त्या विश्वविधात्याकडे मागणी केली. आणि ती मागणी अशी होती, आत्ता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. आत्ता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषावे म्हणजे तपासा. विश्वविधात्याला प्रार्थना करतायत की तू सगळ्यांमध्ये, विश्वामध्ये आत्मरूपानं नांदतोयस. माझं जे वागणं आहे, कर्म आहे, ते तपासून फक्त एकच दान द्या, ते म्हणजे पसाय दान. आत्ता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. आता काय पसायदान पाहिजे म्हटल्यानंतर त्या विश्वविधात्यानं विचारलं. म्हणजे निर्गुण निराकाराचं सगुण साकार रूप आपले दादा, आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्या विश्वविधात्याला प्रार्थना करत होते माऊली. मग दादांनी विचारलं की ज्ञाना, काय हवं आहे तुला, काय मागणी आहे तुझी? तर माऊली म्हणतात, आत्ता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळ
असे आहेत की ज्यांच्या मनाच्या भांड्यामध्ये व्यंकटी आहे, वाकडेपणा आहे, तिरस्कार आहे, तिमिर आहे, अंधार आहे, हेवे दावे आहेत, एकमेकांचा द्वेष आहे, काळा गोरा उंची ठेंगू, या जातीचा त्या जातीचा असा द्वेष आहे. असा वाकडेपणा सांडून जाऊ दे. जे खळांची व्यंकटी सांडो. ज्याप्रमाणे गृहिणी खरकाटी भांडी धुवून झाल्यानंतर ते खरकाटं पाणी फ्रीजमध्ये ठेवत नाही आहे, ते टाकून देते, ते वेस्टीज आहे. तसं जे वेस्टीज विचार लोकांच्या मनामध्ये आहेत, खळांमध्ये आहेत, त्या खळांची व्यंकटी सांडो ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो. आणि सांडून गेल्यानंतर त्यांची बुद्धी क्लीन झाल्यानंतर, क्लिअर झाल्यानंतर, अपडेट झाल्यानंतर, आत्ताच्या मोबाईलच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर अपडेट झाल्यानंतर मग त्यामध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा, विशालता भर. आणि मग जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. मग त्यांना चांगल्या कर्माची रती म्हणजे आवड निर्माण होऊ दे माऊली म्हणतात. तया सत्कर्मे रती वाढो. किती छान सांगितलं बघा. भूता परस्परे जडो, मैत्री जीवांची. भूता परस्परे, एकमेकांमध्ये जीवाला जीव देणारी मैत्री घडू दे माऊली म्हणतात. तरच आम्हाला धर्म कळेल, तरच आम्हाला धर्माची परिभाषा कळेल. पुढे माऊली म्हणतात, दुरितांचे तिमिर जावो. दुरीत म्हणजे दोन रीतीनं वागणारे. दोन रीतीनं म्हणजे तर भेदभाव करणारे. तू काळा मी गोरा, तुझं कुळ खालचं माझं कुळ वरचं. खरं तर या दोन रीतीनं का वागतात तर डोक्यामध्ये घुसलेला तो अंधार असतो, तिमिर असतो. म्हणून माऊली म्हणतात की दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो. मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो आणि मला नेमकं कुठं जायचं आहे हे आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं याची जाणीव त्याला होऊ दे. आणि डोक्यात असलेला तो अंधार निघून जाऊन अंधारातून तो प्रकाशाकडे जाऊ दे, अज्ञानातून तो ज्ञानाकडे जाऊ दे. आणि खऱ्या अर्थानं माणूस आहे पण माणुसकीकडे जाऊ दे आणि देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे जाऊ दे. मगच त्याला स्वतःचा धर्म कळेल. मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो याचं आकलन होईल, याची जाणीव होईल. म्हणून माऊली म्हणतात, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात. जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात. माऊली म्हणतात की हे सगळं दिल्यानंतर, अपडेट मनुष्य झाल्यानंतर तू फक्त त्यांना जे जे हवं आहे ते ते सुख वाट. पण पहिल्यांदा अपडेट करून यांची बुद्धी क्लिअर कर. असं विश्वविद्यात्याला साकडंच माऊलींनी घातलं. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, पुन्हा एकदा सांगेन की धर्म खरा हा मानवतेचा, सर्वांवरती प्रेम करा. आहोत आपण मानव सारे, अहो मानवासारखा व्यवहार करा. तर आणि तरच आम्ही या विश्वाला हे विश्वची माझे घर म्हणण्याचा अधिकार प्राप्त करू शकतो. जसं माऊली म्हणाल्या, हे विश्वचे माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे विश्व माझं घर आहे आणि या विश्वामध्ये निरंकारी बाबाजी नेहमी म्हणायचे की हे विश्व एक आपलं घर आहे आणि त्याच्यामध्ये असणारे देश म्हणजे खोले आहेत. आणि त्या खोलीमध्येच आम्ही वावरतोय, म्हणजेच देशात आम्ही एकमेकांचे बंधू म्हणून वावरतोय. या जगात आम्ही एकमेकांचे बंधू म्हणून वावरतोय. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, तुम्ही एक वेळ समयाच्या सद्गुरूच्या चरणी नतमस्तक व्हा आणि
कधीतरी धर्माची परिभाषा जाणण्याची जिज्ञासा निर्माण करा, तहान निर्माण करा, भूक निर्माण करा आणि खऱ्या अर्थानं आपला यहलोक आणि परलोक सोयीला करा बाबांनो. आणि जाता जाता एवढंच सांगेन की आज तोच शुभ संदेश समयाचे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देत आहेत की धर्म जोडतो, तोडत नाही. प्रेमाने बोला. धन निरंकारजी. एवं रामकृष्ण हरी.